जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे सदा माझे डोळे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे सदा माझे डोळे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पते सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊलिये हाची वर देई संचरो निराई हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठोबा रखुमाई सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पते सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ अभंगाच्या चिंतनापूर्वी तुम्हा आम्हाला सर्वांना म्हणून परिचय असं म्हणणार नाही मी या प्रसंगाला पण अनुभव मात्र म्हणेन परिचय म्हणणार नाही कारण आपण आता इथं अपरिचित असं कोणीही नाही त्याच्यामुळं परिचय असा शब्द वापरणार नाही पण अनुभव हा शब्द मात्र सोडणार नाही जगामध्ये प्रत्येक कार्याला आरंभ करण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचं कार्य असो त्या कार्याच्या आरंभापूर्वी त्या भगवंताचं नामस्मरण गुणगान गायल्याशिवाय म्हणून आपलं कुठल्याही प्रकारचं असो कार्य सिद्धीला जात नाही आणि म्हणून तुमचं आमचं जे काही आज आरंभ केलेलं जे कार्य आहे कार्य कोणाचं आहे त्यांचं करायला लागलंय कोण तेच करून घ्यायला लागलंय कोण तेच तुम्ही आम्ही निमित्त मात्र आहोत हे विसरायचं नाही गुरुजी आपण निमित्त मात्र आहोत हे आपण विसरायचं नाही कारण करता करविता बोलविता धने साळुंकी मंजुळ बोलत असे वाणे शिकविता धने वेगळा म्हणून तो आपल्याकडून करून घेणारा वेगळा आणि काय करायचं ते देखील सिद्धीला नेणारा तो आहे म्हणून त्याचं जगतावरती एवढं स्वातंत्र्य आहे म्हणून एक उभी आठवली गुरुजी माझ्या आयुष्यामध्ये तुम्हीच पहिल्या प्रथम टाळ घेतलाय असं माझा अनुभव आहे बरं का सुरुवातीला चांगली गोष्ट आहे मी भाग्यवान आहे कसं आळश्यावर गंगा आली म्हणजे बरं अज्ञानावर ज्ञानाचा वर्षाव झाला म्हणजे बरं आणि म्हणून
तुमचं करील तेवढं कौतुक कमी आहे. आता ते कौतुक कीर्तनात करणे योग्य होणार नाही म्हणून करणार नाही. कारण त्याचा अर्थ असा होतो, एकाशी म्हणता भले दुजी अशी सहजची निंदिले. ते या दरबारामध्ये, या मारुती महाराजांच्या दरबारामध्ये व्हायला नको, कुठंच व्हायला परमार्थात नको. आणि म्हणून आपलं कार्य सिद्धीला जाण्यासाठी म्हणून जे संतांनी आपल्या तुमच्या माझ्यासमोर मार्ग दाखवून दिलेला आहे, त्याच मार्गानं आपण गेलं तरच ठीक आहे. नाहीतर जायचं आहे मुंबईला आणि रस्ता जर पकडला आपण हैदराबादचा, तर आपण मुंबईला आयुष्यात कधीच पोचणार नाही. आणि म्हणून ज्या मार्गानं मुनी गेले तेची मार्गी चालिलो, ज्या मार्गानं संत महात्मे गेले त्या मार्गानं आपण जाणं हे आपला उचित धर्म आहे. म्हणून ते कोणत्या मार्गानं गेले तर फक्त त्या भगवंताच्या मार्गानं गेले. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्राप्त काय केलं? फक्त देव प्राप्त केला. आणि कशाच्या जोरावर? त्याच्याच नावाच्या जोरावर, दुसऱ्याच्या जोरावर नवा. आणि म्हणून तुमचं माझं कार्य जे सिद्धीला नेण्यासाठी म्हणून ज्यांची कृपा असावी लागते, ज्यांचा आशीर्वाद असावा लागतो, ज्यांची पुण्य असावी लागते, त्यांचं नाव घेऊन मग कामाला लागलं म्हणजे आपलं कार्य सिद्धीला जात आहे. तेवढ्यासाठी म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. कशासाठी हो? कारण काय? त्यांच्या कृपाधाने काथ्याचा विस्तार, 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 त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तार, कृपाधाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तार. बाबाजी दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. माफ करा कमलाकर गुरुजी, हे 2 मात्रेलाच आहे चाल, पण आमच्याकडून 6 मात्र्यात गेली. हे आमचं अज्ञान आहे. नाहीतर हे होतं आहे असं कधी कधी. असू द्या. आपली सेवा ज्यांच्या निमित्त म्हणून ज्यांच्या चरणावर सेवा अर्पण करायची ते आपले सर्वांचे माझ्या शब्दाकडं, प्रत्येक शब्दाकडं थोडं बारकाईनं लक्ष द्या. उणीव असेल ते तुमचे तुम्ही भरून घ्या.
सर्वांचं म्हणा लागलो मी, ज्याने आतोनात पुत्रवत प्रेम तुमच्या आमच्यावर केलेलं आहे, त्याच्यासाठी दुसरा शब्द नाही, पुत्रवत प्रेम म्हणा लागलो मी. म्हणजे मुलगा कसाही असो, त्या मुलाला जन्म देणारे माता पिता कशाही प्रकारचा मुलगा असो, ज्याप्रमाणे त्या बाळावर प्रेम करतात त्यापेक्षा मी म्हणेन अधिक प्रेम मारुती महाराजांनी आपल्यावर केलेलं आहे. आणि त्याचीच ही आपली फलश्रुती आहे. आणि म्हणून त्यांच्या कृपादाने आपण आताशी बोलून गेलो एक वचन, पांडुरंगाच्या कृपेशिवाय काही होत नाही. म्हणून त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हा आपला शब्द आहे, प्रमाण आहे पाठीमागचं. त्याच्यासाठी पुढचं प्रमाणबद्धता देखील सुसंग विसंगती होणार नाही याची काळजी पाळणं माझं कर्तव्य आहे. पण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझ्यातला दोष आहे गुरुजी, माझ्यातला वैयक्तिक आहे. आणि म्हणून देवाच्या कृपेनं कार्यसिद्धीला जात आहे. याहीपेक्षा मला या प्रसंगाला असं म्हणायचं आहे की देवापेक्षा नामस्मरणाच्या कृपेच्या जोरावर जे तुमचं माझं कार्यसिद्धीला जात आहे त्यापेक्षा लवकर वेगानं आणि सुरक्षित संतांच्या कृपेनं कार्यसिद्धीला जात आहे. कोणाच्या? संतांच्या. म्हणून पहिला स्तुती भगवंताची आणि दुसरे चरण त्या अभंगामधलं प्रमाण आहे, दुसरे चरण संतांची या. म्हणून देवा पहिल्या प्रथम तुझं दर्शन नंतर संतांचंच दर्शन बरं का. हे कशासाठी हो? तर कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले परखुमा देवी वरु विठ्ठले भक्ता दिधले वरदान. हे भगवंतानं तुमच्या आमच्यावर केलेली कृपा. मग एवढे भगवंत तुमच्या माझ्यावर कृपा करतो म्हणून आज आपल्या नामस्मरणाच्या कार्यक्रमाचा दिवस पहिला आहे. आणि पहिल्या दिवशी त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन व्हावं, पहिल्या दिवशी भगवंताच्या गुणाचं वर्णन व्हावं. रूप आणि गुण एक नसतात बरं का, रूप वेगळे आणि गुण वेगळे. गुणाचं वर्णन व्हावं आणि ते जरी रूपाचं गुणाचं नाही वर्णन झालं तर शेवटी भगवंताच्या नामाचं वर्णन व्हावं. कारण भगवंताच्या रूपापेक्षा भगवंताच्या गुणापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. कशावरून हो? मागील संतांचा अनुभव घ्या, मागील भक्तांचा अनुभव आपल्या डोळ्यापुढे ठेवा. त्या भगवंताच्या नामस्मरणाची काय शक्ती आहे. म्हणून आता अभंग घ्यायचाच म्हणून रूपवर्णन करणारा अभंग घेतला, पण खरी शक्ती त्या नामस्मरणाची आहे. आणि तुकोबार आहे त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन करीत असताना तुमच्या माझ्या पुढं देखील एक आव्हान ठेवतात. ते कोणतं? हे देवाधिदेवा, तुझं रूप जर माझ्या डोळ्यापुढं उभं राहिलं, रूपी गुंतले लोचन, तुझ्या रूपाकडे माझं लक्ष गेलं की डोळ्याची पापणी हालत नाही, असं देवाचं रूप आहे. आतापर्यंत भगवंताची 10 अवतारं झाली. त्या 10 अवतारामध्ये त्या बाबानं वेगवेगळी रूपं धारण केली, वेगवेगळी ज्याप्रमाणे गरज आहे त्याप्रमाणे अवतार धारण केला. आणि त्या अवतारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याची अवतरण झाली. आणि विशेष म्हणजे पूर्ण ब्रह्मा अवतार, प्रभू रामचंद्राचा 7वा अवतार आणि श्रीकृष्णाचा 8वा अवतार, एवढी पूर्ण ब्रह्मा अवतार. हे अवतार जन्मल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या जगासाठी कार्य केलेला अवतार. आणि
10 पैकी 8 अवतार झाले, एका क्षणासाठी अवतार धारण केले. त्या अवतारामध्ये एकदा यायचं, एकच काम करायचं. मग ते एक काम 5 मिनिटात होईल, 2 मिनिटात होईल, 1 सेकंदात होईल, 1 दिवसात होईल, महिना 2 महिन्यात होईल, वर्षात होईल. पण तेवढं काम संपलं की अवतार संपवायचं. कोणत्या वेळेला? मग ते गीतेमध्ये एक श्लोक आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य विसृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या प्रसंगाला धर्माचा नाश होईल, अधर्माची शीग चढेल, हे जगत अधर्माच्या मार्गाने जाईल, त्या वेळेला भगवंतानं अवतार घ्यायचा आणि धर्माची स्थापना झाली की अवतार संपवायचा. हे त्याचं ठरलेलं काम त्या देवाचं. आणि एवढी शक्ती बोलू द्या कोणी कोणावर बंधन आज पकायला तयार आहोत. कारण ही सभा कोणाची आहे? सभा संतांची, मारुती महाराजाची आहे. सगळ्याचं आपण ऐकायचं आणि सर्वांना सांगायचं आणि सर्वांनी ऐकायचं. ही आपली सभा आहे. त्याच्यामुळे या सभेमध्ये कोणी कोणाला बंधन नका आणू. निदान आजचा दिवस तर, आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा, पहिल्या दिवसाची सुरुवात, सगळंच पहिलं काय काय असते. सगळ्या जगाला परमार्थातला अनुभव नसला तरी व्यवहारातला, संसारातला चांगला अनुभव आहे. पण पहिल्या सुरुवातीला जे असतंय ते असतंय, जे नसतंय ते नसतंय. पण आज मी भाग्यवान आहे. मला भीती वाटायला लागली आज एक की एवढी सगळीच कलाकार गुणवान कधीच नसतीत आमच्याकडे. अरे भाऊ, आणि आजच कसं एवढा मेळ बसलाय म्हणतो. ते माझ्यावर दडपण यायला लागलं. असू द्या, दडपण आलं तरी पण चांगल्यासाठी आहे. आणि म्हणून देवाचं रूप हे कसं आहे? देवाचं रूप अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. मग देवाला अनंत रूप आहेत. आता त्यापैकी कुठल्या रूपाचं आपण वर्णन करायचं? बोला, किती कठीण, किती कठीण आहे. देवाने घेतलेली 10 अवतार, 10 अवताराची रूपं वेगवेगळी. हा एकटाच बाबा वेगवेगळे अवतार धरणारा, वेगळी रूपं धरणार करा. याच्यामध्ये अजिबात नवल नाही. नवल कुठं आहे? नवल याच्यापेक्षा वेगळ्या विषयात आहे. एकाच अवतारामध्ये अनंत रूप धारण करणारा तो अवतार म्हणजे कृष्ण अवतार. एकाच वेळेला म्हणतात, अनेक रूप धारण करणारा एकाच वेळेला, आणि एकरूप होऊन बसणारा बी पुन्हा तोच. आश्चर्य आहे का नाही? नाहीतर बदलून आता नाटकामध्ये बहुरूपी पात्र करतात, वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी सोंग आणतात. बहुरूपी यांची राव राणी, त्यांच्यामध्ये कुठला कमी आधी उणीवपणाचा भाव नसतो त्यांच्याकडं. त्यांना सदा सारखंच, साडी नेसली तर सारखंच, ढोल वाजलं तर सारखंच, पोलीसचा ड्रेस अंगावर घातला तर सारखंच, बनावटी पिस्तूल घेऊन कोणाला धाक दिला तर सारखंच, आणि जोगवा मागायला परडी घेऊन आला तरी सारखंच. बहुरूप्याला काय? त्याप्रमाणे बहुरूप्याचा अवतार ह्या बाबानं कृष्ण अवतार 8वा त्या अवतारामध्ये घेतलेला. आणि त्याच्या रूपाचं जर वर्णन करायचं म्हटलं तर त्या रूपाचं वर्णन कोणी करावं? विचारा त्या गोकुळातल्या गवळणीला, त्यांचा अनुभव आहे तो. कसं त्या कृष्णाचं रूप आहे ते. कसे वेड लाविले रे कान्हा गोवळिया. कसं वेड लावलं देवा कान्हा गवळ्याच्या पुरा. कसं वेड लावलं. क्षणार्धामध्ये असा दिसायचा, क्षणार्धामध्ये तसा दिसायचा. याच्यापेक्षा एक दृष्टांत आपण वापरू. नारद मुनी एकदा कृष्णाला भेटायसाठी म्हणून आले. नारद मुनींना पाहिल्याबरोबर कृष्णानं आपलं सिंहासन सोडलं, धावत गेले, दर्शन घेतलं
आदर केला, राजगादीवर आणून बसवलं, पाद्यपूजा केली, दर्शन घेतलं, हात जोडून विनंती केली की नारदा कसं काय तुमचा दौरा आमच्याकडं. एकच भीती त्या कृष्णाला, नारदाची. कोणती भीती शेवटी सांगू का अगोदर सांगू? अगोदर सांगून टाकतो, पुन्हा दडपण नको. ज्यांचं एक लग्न झालंय, ज्यांना एकच बायको आहे, तिथं जर नारदाचा प्रवेश झाला तरी सुद्धा भांडण घरामध्ये ठरलेलं. एकच बायको आहे त्या घरामध्ये सुद्धा. आता या बाबाला किती बायका? 16,108 बायका. नारदाला ते कृष्णाला एकच भीते, या बाबानं जर एका बायकोमध्ये बिघाड केली तर आपलं काय व्हायचं? सांसारिक दुःख आहे ते. म्हणून पाद्यपूजा करून विनंती केली. कोणकडे आलो कसं काय? ते म्हणले नारदा तुझ्याकडे चालो कृष्णा. ते म्हणले बोला. तुझं हे वैभव पाहून मला सुद्धा वाटायला लागलंय की तुझ्यासारखा संसार थाटावा. ज्याच्यासाठी भीती तोच विषय समोर. ते म्हणले मग तुमचं वय किती आहे? कृष्णाने विचारलं तुमचं वय किती आहे? ते म्हणले आता मला त्याचं वयाचं काय मोजमाप माहीत नाही. सगळे देव दानव सगळे माझ्यासमोर जन्माला आले. मी ब्रह्मदेवाचा मुलगा, पहिला प्रथमचा, सृष्टी निर्माण करणाऱ्याचा. त्या बाबानं पहिल्या प्रथम मला निर्माण केलं. मग पहिल्या प्रथमचा मी या पृथ्वीच्या पाठीवर आहे. आता मला बी माहीत नाही वा किती वय झाले ते. मी नवरदेवाचं वय सांगू शकत नाही. मग ते म्हणले ह्या वयात कसं काय तुमचं लग्न होईल? कोण मुलगी देत आहे? कृष्णा कोण मुलगी देत आहे हे मला देणार नाही. त्रिकाळात मी शोध घेतला पण कोण मुलगी देत नाही मला खात्री आहे. म्हणूनच तुझ्याकडं आलो. ते म्हणले काय म्हणायचं काय तुम्हाला? तुझ्या बायकोपैकी एखादी बायको जर मला दिली माझं लग्न होणार नाही, मला मुलगी देणार नाही. आता अशी मागणी नारदानं मागितली. महाभारत बघा, महाभारत वाचा, नंतर या विषयावर बोला. कृष्णानं होकार दिला पण ही एक अट्ट आहे. ते म्हणले कोणती अट्ट आहे? 16,108 बायका आहेत, 16,108 घरं आहेत, बंगले, प्रत्येक बायकोला वेगळा. मी ज्या बायकोच्या बंगल्यात बायकोच्या जवळ नाही ती बायको तुला. नारदाने विचार केला, त्रिताळात फिरतो मी. नारद म्हणा लागले पण मलाच फिरावं लागतंय स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये. दुसरा नारद तयार करायची माझी हिंमत झाली नाही, मी करू शकलो नाही. आणि हा बाबा राहून राहून काय करणार आहे? एके ठिकाणी राहणार आहे. म्हणून नारदाने ते घरं शोधायला सुरुवात केली. पहिल्या नंबरच्या घरापासून 16,108व्या घराच्या नंबरपर्यंत नारद गेले. हा बाबा प्रत्येक बायकोजवळ बसलेला आहे. बोला, असा अवतार 9 अवतारामध्ये झालाय का हो कधी? नाही, हा पूर्ण ब्रह्म अवतार. म्हणून अवताराच्या याच्या राशीच्या राशी आहेत. मग याच्या अवतारामध्ये अनंत रूप आहेत. त्याच्यामुळं मग सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया. आता कोणतं देवा तुझं रूप आम्ही आमच्या डोळ्यामुळे साठवायचंय आणि पुन्हा सदा नेहमी साठवायचंय? गोड तुझे रूप गोड तुझे नाम. नाम गोड आहे असा शब्द प्रचार करता येईल. शब्दप्रयोग. देवाचं नाव सुंदर आहे, चांगलं आहे, गोड आहे, पण रूप गोड आहे असं कसं होईल? आपलं मराठी बघा, मराठी भाषेचं काव्यरचना, व्याकरणदृष्ट्या विचार करा. गोड तुझे रूप. आता रूपाला गोड कसं म्हणता येईल? सुंदर म्हणता येईल, चांगलं म्हणता येईल. आणि डोळ्यानं पाहण्यास चांगलं आहे पण गोड कसं म्हणता येईल? पण तुकोबरायाने शब्दप्रयोग
गोड तुझे रूप असा देखील उल्लेख केलेला आहे. म्हणजे देवाचं रूप गोडच, गोड म्हणजे चांगलं आणि उत्तम असाच शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणून हे भगवंता तुझं रूप गोड आहे, तुझं नाम गोड आहे. देही मज प्रेम सर्व काळ, सदा मात्र आम्हाला एक कर. तुझं गोड रूप आहे, तुझं गोड नाम आहे आणि सदा सर्व काळ प्रेम मात्र आम्हाला द्यायचे. बघा देवा, प्रेम दिलं तरच आम्ही, आणि प्रेम नसेल तर जगामध्ये काय, कोणी असो, जगामध्ये प्रत्येकजण पशु असो, पक्षी असो, मनुष्य असो, जलचर भूचर कोणीही असो, सगळी प्रेमानं बांधलेली आहेत, प्रेमानं बांधलेले आहेत, प्रेमानंच आकळलेले आहेत. आणि प्रेम नसेल तर त्या ठिकाणी अजिबात कोणीही राहू शकत नाही. आणि म्हणून मारुती महाराजांनी आयुष्यामध्ये एकच काम केलं. ते कोणतं काम केलं? अवघ्या जगाला फक्त प्रेम दिलं. काय दिलं? प्रेमच दिलं. आणि प्रेम असेल तरच परमार्थ आहे. मग परमार्थामध्ये पहिलं प्रेम देवावर असावं, दुसरं प्रेम संतावर असावं, आता तिसरं प्रेम भक्तावर असावं. तिसरं प्रेम म्हणा लागलो. आता कोण म्हणेल की संत वेगळे आणि भक्त वेगळे, असं कसं होत आहे? संत आणि भक्त या दोहोचा अर्थ एक नाही, अर्थ भिन्नता आहे. कशी? भक्ताची भक्ती पूर्णतेला पोचली की नंतर संतत्व प्राप्त होतं. अगोदर संत होत नाही. अगोदर सासू व्हायची हिंमत जगामध्ये कुणाचीच नाही. अगोदर सून व्हावं लागतं. सून अगोदर सून व्हायचं आणि नंतर सासू व्हायचं. नाहीतर सासूचं अगोदर व्हायचं म्हटलं तर ते शक्य नाही. त्याप्रमाणे भक्ती मार्गामध्ये, भक्तिसूत्रामध्ये अगोदर भक्त नंतर संत. नाहीतर संतच होणं कठीण. कशाप्रमाणे कठीण? आता आपण बोलल्याप्रमाणे कठीण. आणि म्हणून अगोदर भक्ती करायची, भक्ती पूर्णतेला पोचायची, आणि भक्ती पूर्णतेला पोचली की मग संतत्वाचा अधिकार प्राप्त होतो. आणि तो अधिकार झाल्यानंतर मग जगावर प्रेम करायचं ज्ञान हे प्राप्त होतं. म्हणून पाठीमागे इतिहासामध्ये जे जे संत झाले त्या संतांनी अवघे जगावर उपकार केले. कशासाठी केले त्याच्यासाठी देखील प्रमाण आहे. कशासाठी केले हो? फक्त एकमेव पुत्रवत प्रेम करणारा संतांचा वर्ग असल्यामुळं आणि जगाचं कल्याण व्हावं. जे आई वडील आपल्या बाळाला जन्म देतात त्यांची इच्छा फक्त आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, आपल्याच बाळाचं कल्याण व्हावं. पशु तेच जाणतात, पक्षी तेच जाणतात, जनावरं तेच जाणतात. अहो कुत्रा मांजर देखील तेच जाणतं आहे की आमच्या लेकरा बाळाचं कल्याण. मानवसृष्टी काय दुसरं जाणीत असेल असं नाही मला म्हणायचं, तेही तेच जाणतात. पण संत अगदी जगावर कल्याण करण्यासाठी म्हणून त्यांची एकच तळमळ असते. म्हणून जगाच्या कल्याण संतांच्या विभोरे, 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 जगाच्या कल्याण संतांच्या विभोरे. यह कष्ट वेद परोपकार, यह कष्ट वेद परोपकार, देह कष्ट वेदे परोपकार, देह कष्ट वेदे
जगाच्या कल्याण संतांच्या विभूते जगाच्या कल्याण संतांच्या विभूते जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे अवघ्या जगाचं कल्याण होण्यासाठी म्हणून स्वतःचा देह कष्टी घालतात. त्याचं जगामध्ये कोण आहेत तर फक्त संत आहेत आणि देव. जग निर्माण करणारा कोण आहे? देव. मग जगाचा बाप कोण? देव. मग देवाचं कर्तव्य आहे का नाही संतासारखं कमीत कमी जगाचं कल्याण व्हावं म्हणून? पण देवाच्या यादीमध्ये ते नाही. देवाच्या यादीमध्ये नाही बरं का अवघ्या जगाचं कल्याण करणे. हा ते फक्त त्या देवाची भक्ती जे करतात त्यांचंच कल्याण. आणि जी त्याचे प्रतिस्पर्धी विरोधी आहेत का नाही त्या देवाचे प्रतिस्पर्धी विरोधी त्यांचं कल्याण नव्हे. त्यांचं सर्वस्व नाश करण्याचं काम देव करतो. संतांची यादी वेगळी, देवाची यादी वेगळी. कशावरून? त्याच्यासाठी देखील प्रमाण आहे. ते कोणतं प्रमाण आहे? माझे भक्त गाती माझे भक्त गाती माझे भक्त गाती माझे भक्त गाती हमारे भक्त गाती हमारे भक्त गाती नारदा में उभा देते उभा जय जय नारदा उभा देते नारदा उभा देते भक्त गाती देते माझे भक्त गाती देते माझे भक्त गाती माझे भक्त गाती माझे भक्त गाती माझे भक्त गाती जय आय माझे भक्त गाती जय माझे भक्त गाती माझे भक्त गाती गाती जेते माझे भक्त गाती जेते माझे भक्त गाती जेते माझे भक्त गाती माझे भक्त गाती जेते नारदा में उभा देते नारदा में उभा देते नारदा में उभा देते नारदा में उभा देते आया
माझे भक्त गाती जेथे माझे भक्त गाती जेथे माझे भक्त गाती जेथे नारदा में उहा दे दे 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 माझे भक्त गाते दे माझे भक्त गाते दे माझे भक्त गाते दे माझे भक्त गाती जेथे नारदा में उभा तेथे. देव फक्त आपले भक्त जिथं आहेत ते आपलं गुणानुवाद गातात. फक्त तिथंच देव आहे आणि त्यांचंच हित करण्यासाठी देव आहे. नाहीतर जे देवाचे विरोध आहेत का नाही ते देव शिक्षाच करतो त्यांना. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. देवाचं ब्रीद, देवाचं वचन, थोडक्यात देवाची वागणूक म्हणा की. आपलं गुणानुवाद गातात, आपल्यावर प्रेम करतात, त्यांचंच कल्याण. पण संतांची यादी कशी? सगळ्या जगताचं कल्याण कश आणि ते जगताचं कल्याण करण्यासाठी म्हणून फक्त संतांचा अवतार झाला. आणि तो अवतार संतांचा झाला म्हणजेच मारुती महाराजांचा अवतार झाला. कशासाठी? अवघ्या जगाच्या कल्याणासाठी म्हणून, आपल्यासाठी म्हणून. आणि म्हणून त्यांच्या 28वे पुण्यस्मरण आहे. एक विषय गुरुजी, दुसरा एक विषय नमूद करावा असा वाटतो. 28व्या कार्यक्रमामध्ये देखील परंपरेच्या पूर्वजांच्या वडिलांच्या पुण्याईच्या जोरावर म्हणून आम्हाला अधिक महेश महाराजांना 2-2, 3-3, 4-4 पिढ्या एकत्रित कार्यक्रमाचा योग कुणामुळं आला असेल तर मारुती महाराजामुळं आला आहे बरं का. आणि हरदास पाटील आमचे वडील रिंगणीकर, त्या दोघांचं जीवन, दोघांचं आयुष्य फक्त दिसायला शरीर 2 होते, असायला एकच. दोहोचा विचार एकपणे, दोघांचा विचार एक. धाराशिव तुळजापूरपासून अमृतकुंडपर्यंत लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 100 सप्ते सुरुवात केली त्या दोघांनी मिळून. आता 100 सप्ते महेश महाराज फक्त चालवायचं, चालायचं, तिथं भेट द्यायची म्हटलं. वाहनाचं युग आहे, वाहनाचं युग. तरी आपल्याला शक्य नाही. त्यावेळेला त्यांना पायामध्ये वाहन मिळालेलं नाही, अंगावर कपडा मिळालेला नाही, 2 टायमाचं जेवण मिळालेलं नाही. ह्या गावची माधवगिरी, त्या गावाला शिळ्या भाकरी, त्याच्यावर सप्ते पार पडलेले आहेत. ते आणखी चालतात. हे पुण्य आहे कुणाचे? त्यांची पुण्य आहे. आज आम्हाला हेलिकॉप्टरसारखी वाहनं झाली, गतिमान युग आहे. त्यावेळेला अंगावर कपडा मिळत नव्हता, पायामध्ये वाहन मिळत नव्हतं. त्या अमृतकुंडपर्यंत पायी चालत जावं लागत आहे. ही तेरणा नदी, तेरणा माया 3-3 दिवस काठावर मुक्काम करायला लावायची दिंडीला. हे राजेगावच्या सास्तूरच्या मंगरूळच्या शिवारात गेलं की सांगडीवर एक वारकरी नेऊन सोडायला 2 दिवस लागायचे. तेवढं सहन करून भक्ती मार्ग बहु सोपा करून ठेवला. कुणाच्यासाठी बोला? त्यांच्या आयुष्यामध्ये त्याने संसार केला नाही, हे जेवढं खरं आहे तेवढी दुसरी एक बाजू खरी आहे. महेश महाराज संसार सोडला पण नाही, जशास तसं ठेवलं. कुणासाठी ठेवलं? मग
जेवढे गुंठे होतं तेवढं जशास तशीच ठेवलं. कुणासाठी ठेवलं? आमच्यासाठी ठेवलं. आणि जगाला काय दिलं? पुत्रवत प्रेम केलं फक्त अवघ्या जगावर. पंढरपूरच्या वारीला जात असताना मारुती महाराजांचे मुलगा वारला. मुलगा त्यांचा एकुलता एक. पाठीमागून गेला घोडा. घोडे असायचे पूर्वी. महाराज तुमचा मुलगा वारला. मुठभर माती उचलली, त्याच्या हातात दिली. अंत्यसंस्कार करून घ्या. ते म्हणले महाराज परत जावं, तुम्ही बाप आहे, तुमचा मुलगा आहे. ते म्हणले मी बाप असून जर मुलाला जिवंत करू शकलो तर परत येणार. ती माझी शक्ती नाही. आणि कुठलाच बाप मुलाला जिवंत करू शकत नाही. ज्यांचा होता, ज्याने दिला त्याने नेला. त्याच्यामुळं करा अंत्यसंस्कार. आता तो होता तो तसं. आता बाकी जगत मात्र सगळ्या सृष्टीवर पुत्रवत प्रेम करण्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलं आहे. मला डोळ्यात पाणी येतं या गादीवर बसून त्यांचं बोलत असताना. आशिव गाव आहे, आशिव. गोकुळ अष्टमीचा सप्ताह पहिला प्रथम फक्त आशिवला असायचा त्या काळात. तिथं महाराज आले एक दिवसांना अगोदर. भयंकर शेवटची टोकाची परिस्थिती होती. प्रकृती क्षीण झालेली होते. खोकला लागला होता, अंगामध्ये ताप होता, उठून बसता येत नव्हतं, बोलता येत नव्हता. आणि त्या दिवशी कीर्तनाचा महाराजांचा दिवस. सगळं ते म्हणा लागले महाराज कीर्तन तुमच्याकडे आहे, दिवस तुमच्याकडे आहे. नाही म्हणले मला शक्य नाही. मी कीर्तन कुणाकडून करून घ्यायचं आहे ती माझी मी करून घेतो. कुणाला काही बोलले नाही. मग आमच्या वडिलांना त्याच गावामध्ये पिसाळलेलं कुत्रं चावलेलं होतं. पिसाळलेलं 4 दात घुसलेले होते आणि ते रक्तपिंडीतून गळत होतं खाली. ते तसंच आले मंदिरात महाराजाजवळ. महाराजांनी पाहिलं, म्हणजे रक्त कशाचं लागलं धोत्राला. तर महाराज पिसाळलेलं कुत्रं चावलं आहे. मग डागदार कुठं आहे? डागदार उजनेला आहे. मग आताच्या आता घेऊन जावा. कोणाची बैलगाडी आहे? एक बैलगाडी घेतली, त्यांना पाठवलं तिकडे. कीर्तन करणार दुसरं कोणच नव्हतं. मी आमच्या वडिलाच्या सोबत निघालो लागलो की आता बापाला कुत्रं चावलंय, आपण सोबत जावं, पुत्राचं कर्तव्य आहे. महाराजांनी म्हणले तू जाऊ नको, तू परत ये. आलो परत. डोळ्यात पाणी यायला लागलं. ते म्हणले महाराज जाऊ द्या मला, कुत्रं चाव. काय होत नाही, माझ्यावर भरोसा आहे का नाही? ठीक आहे, हां भजन सुरू करा. भजन सुरू केलं. महाराजाचे पाय दाबीत बसलो तिथंच गादी. भजन सुरुवात झालं. संताचा अभंग झाल्यावर त्यांच्या डोक्याचा रुमाल काढला आणि माझ्या डोक्यावर ठेवला. म्हणले कीर्तन करायचं आहे तुम्हाला आज माझं. म्हणलं महाराज कीर्तन आयुष्यामध्ये मी दुसऱ्याचं देखील ऐकलेलं नाही. कीर्तन कसं करायचं? त्या कृष्णाचं बोलायचं. ते काय गुणाचा होता काय बाबा? तुझ्यासारखाच होता. त्या देवाचं संताचं नाव घ्यायचं आणि कीर्तन करायचं. त्या गवळींचं ते बोलायचं. लट 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 हातपाय कापत होते. घोंगडं टाकलेलं खालचं, घामानं भिजलं होतं सगळं. हरिभाऊ सगळे कपडे ओले झालते. रामकृष्णारी कोण म्हणलं माहीत नाही. अभंग कोणी घेतला माहीत नाही. महाराजांनीच पलंगावर बसून अभंग घेतला. कोणता पाठ आहे? मग एकच अभंग पाठ होता त्यावेळेला. संताची ये पायी हा माझा विश्वास. ते बी त्यांनीच शिकविलता एकंबित. एक दिवस जेवायलाच दिलं नाही मला अभंग पाठ झाल्याशिवाय. मग आता प्रकरण तर महाराज तुम्ही गोकुळाष्टमीचं पुन्हा संताचं अभंग. हां सगळं एकच असतंय. संत आणि देव काय वेगवेगळं असतंय काय? देवाशी काय संताशी अवतार का काय प्रमाण आहे महाराज? हां देवाशी अवतार भक्ताशी संतार वाटण्या झालेल्या आहे त्या. त्याच्यामुळं तीच. आणि एक ओवी माझ्या आणखी पाठांतरामध्ये आहे ज्ञानेश्वरीमधले.
तुझे औदार्य जाणो स्वतंत्र त्यावेळेसची उभे देता न म्हणशी पात्र अपात्र कैवल्य आईशे पवित्र वैरी आई दिदले असा देव आहे बरं का. कुणाला भजन करणारा असो नाही तर नसो, कुणाला येऊ नाही तर नाव नसो, फक्त श्रद्धायुक्त अंतकरणानं करायला समर्थ झाला की ते आपोआप करून घेणारा तो आहे, करता करिवता तो आहे. म्हणून त्याचे जर विचार केला, आता देवाचं वर्णन आपण करून करून किती करणार. तुझी स्तुती करिता वेद स्थिरावला निवांतची ठेला नेती नेती. किंवा दुसरे एक प्रमाण आहे, तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरे शाई. त्या मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही करून व्यासासारखे जर लिहायला लावले त्या भगवंताचे चरित्र, तरी भगवंताचं चरित्र आहे. आपण लहान तोंडी मोठा घास किती करणार घेऊन घेऊन. त्याचे अनंत रूप काय आहेत, अनंत वेश काय आहेत, ते कुणालाही बाबा कळला नाही आतापर्यंत. शास्त्राला नाही कळला, पुराणाला नाही कळला, फक्त कळला ते कोणाला, त्या भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्तालाच कळला. तो का कळला, ह्याने देवाचं रूप सोडलं नाही, देवाचं गुण सोडलं नाही, देवाचं नाम बी सोडलं नाही, फक्त जिथं सापडेल तिथं पकडलं. कुठला का धागा सापडना. हे काम कुणी केलं असेल, आपल्या भागामधला जर विचार केला तर आपल्या भागामध्ये गुरुबा काका 1 नंबर, शिवरामबुवा दिंडेगावकर 2 नंबर, बापूजी पाटील लिंगणीकर आपल्या भागाला 3 नंबर, मला वाटतं औशेकरचा 2रा नंबर येत आहे. गुरुबा काकाच्या नंतरचं संस्थान औसा, नंतरचं संस्थान दिंडेगाव, नंतरचं संस्थान अगोदर आहे औशेकराच्या. म्हणजे औशेकर 3 नंबर, 4 नंबर रिंगणी, 5 नंबर कानेगावकर मारुती बाबा आणि 6 नंबर मेंढा अण्णा महाराज. आणि या सर्वांची सेवा त्या पंढरीरायाच्या चरणी पूर्ण झाली. आणि पूर्ण झाली म्हणून यांना पूर्वत्वाचा अधिकार त्या भगवंतानं दिला, म्हणून ते आज आतापर्यंत संत होत आहे. पण संत हे देव व्हायचं म्हटलं की देवच होतात. देव होऊ म्हणती तरी ते देवची होती. देव व्हायचं म्हटलं की देव होतात, म्हणून त्यांची इच्छा भगवंतानं पूर्ण केली. ते तुमच्या आमच्यामध्ये आज आपल्यासमोर आपले देवच म्हणून आहेत. आणि म्हणून तुमचं माझं आद्य कर्तव्य आहे त्यांच्या चरणी लीन व्हायचं आहे. आणि त्यांच्या चरणी लीन होऊन फक्त 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 किती शब्द झाले, एकच शब्द 3 वेळेस उच्चार केला. आपण दुसरे काही करणे नाही. जे मार्गी मुनी गेले तेची मार्गी चालिलो, किंवा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, किंवा सदा माझे डोळे सदा सदा, सदा म्हणजे नेहमी, जडो तुझी मूर्ते पापणी खाली न आलता देत येईल. फक्त त्या भगवंताचं डोळ्यानं जर पाहायचं असेल तर काय पाहायचं, फक्त देवाचं रूपच पाहायचं. कशासाठी तर डोळ्याला प्रत्येकाला, प्रत्येक इंद्रियाला गरज, अपेक्षा, इच्छा सुखाची. जगामध्ये कोणी प्राणी नाही माझं लागी दुःख व्हावे असं कोणाला सुद्धा आवडत नाही, पण सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातले पंचेंद्रियांना देखील आपापल्या सुखाची गरज आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे रुग, डोळे तुम्ही घ्या रे रुग, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे रुग, डोळे तुम्ही घ्या रे रुग, डोळे तुम्ही घ्या रे तुका
डोळ्यातून गाण्यात पावित्रोबाच्या डोळ्यातून गारे डोळ्यातून गारे डोळ्यातून गारे सुख पाविठोबाचे मुख डोळे तुम्ही घ्या पाविठोबाचे मुख पाविठोबाचे मुख डोळे तुम्ही घ्या रे दुःख 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 विठोबाचे मुख विठोबाचे मुख विठोबाचे मुख डोळे तुम्ही गाणे विठोबाचे मुख विठोबाचे मुख विठोबाचे मुख घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आणि डोळ्याला सांगितलं, डोळ्यानं तुम्हाला सुखीच जर व्हायचं असेल तर फक्त त्या भगवंताचं रूपच डोळ्यानं पाहायचं, दुसरं काही घ्यायचं नाही बरं का. कानाला आज्ञा काय दिली हो, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानानं तुम्ही इकडच्या तिकडं पिक्चरमधले गाणे ऐकत बसू नका. फक्त भगवंताचं जे गुणानुवाद आहेत, संतांनी व्यासाने करून ठेवलेलं जे वाङ्मय आहे त्याचाच उच्चार करायचा. दुसरं सुखी व्हायचं असेल तर. आणि म्हणून त्या भगवंताला ते आज्ञा केली. ती कोण म्हणेल विसंगती होत चाललेली आहे बोलण्यामध्ये, पण जरा काळजी घ्या, विसंगती होणार नाही याची काळजी मी वाहतो. जर झाली तर तुमच्या तुम्ही सगळं बरोबर करून घ्यायचं. जर झाली तर बरं का, झाली तर. आता डोळ्याला कोणी आज्ञा केली, कानाला कोणी आज्ञा केली हो? देवानं. देवानं मनानं म्हणल्यावर मग असं नाहीच, मनानं नाही, फक्त संताने. उपदेश कोणी केला तुम्हा आम्हाला, पुत्रवत प्रेम कोणी केलं? अहो आई वडील तुमच्या माझ्यावर प्रेम करतात, त्याच्यात काय नवल आहे? त्याच्यात काय नवल आहे? कुत्रे मांजरे बी आपल्या बाळावर प्रेम करतात, त्याच्यात काय नवलाव आहे? पण अर्थार्थी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना अवघ्या जगावर प्रेम करणं हा विषय फार मोठा गंभीर, देवापेक्षा श्रेष्ठ आहे. अहो आपण विषय होऊन गेला आहे आपला. देव देखील तसं प्रेम करीत नाही. फक्त आपले आहेत, ज्यांना देव आपला वाटतो असे जे आहेत त्यांच्यावर फक्त देव प्रेम करतो, दुसऱ्यावर नाही. दुसऱ्याचा संहार करतो, हे त्याचं ब्रीद आहे. पण संतांचं ब्रीद मात्र असं विचित्र ब्रीद आहे. ते कसं ब्रीद आहे? या रे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची, किंवा अपकार्यावर उपकार करणे ही तव संतांची लक्षणे. अपकार्यावर देखील उपकार करणारा जगतामधला वर्ग फक्त संतांचा. अनेक संतांच्या बाबतीमध्ये अनेक संतांचे जे जे विषय झाले ते थोडे थोडे आपल्यासमोर ठेवतो. नाथरायांच्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकला, तो किती पवित्र असेल विचार करा. का अपवित्र? नाथाने 108 वेळेला गंगेत जाऊन स्नान केलं. परत आले त्या वेळेला थुंकणाऱ्याला लाजिरवाणं वाटलं आणि हात जोडले नाथांच्या पुढे. नाथरा माफ करा, माझ्याकडून चूक झाली.
ती म्हणले काय चूक झाली बाबा? मी 108 वेळा तुमच्या अंगावर थुंकलो, त्याच्यामुळं मला महापाप घडलं. ते म्हणले अजिबात नाही, मला 108 वेळाला मी फक्त 3दा स्नान करणारा मनुष्य. गोदावरीचं 3दा स्नान करायचे नाथ, सकाळ दुपार संध्याकाळ 3दा स्नान. पण तुझ्यामुळं मला 108 वेळा स्नान घडलं. मग तुझ्यासारखा पुण्यवान दुसरा कोण आहे जगात? हे संतांचं ब्रीद. अनेक संतांच्या बाबतीमध्ये, तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये विचार करा, ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये विचार करा, नामदेवरायाच्या बाबतीमध्ये विचार करा, सर्व संतांच्या बाबतीमध्ये विचार करा की संतावर झालेले आघात सगळं सहन केले आणि ज्यांनी आघात केले त्या अपकारावर देखील उपकारच केला, असा जगामध्ये एक संतांचा वर्ग आहे. आणि म्हणून असे जे संत आहेत ते त्या भगवंताच्या योग्यतेचे संत आहेत. हां, जेवढे देव श्रेष्ठ तेवढेच संत श्रेष्ठ, एवढा अधिकार त्या संतांचा आहे. म्हणून या प्रसंगाला माझ्या वतीनं तुमच्यासमोर हात जोडून विनंती करून एकच समोर विषय ठेवीन की देवाचं रूप जसं आपल्या डोळ्यानं पाहायला तुकाराम महाराजांनी आज्ञा दिली, त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही देखील संतांचंच रूप आणि संतांचं नाम आपल्यासमोर ठेवा. जेवढं पुण्य भगवंताच्या नामामध्ये, जेवढं पुण्य त्या भगवंताच्या रूपामध्ये, त्याच्यापेक्षा अधिक पुण्य त्या संतांच्या रूपामध्ये, त्याच्यापेक्षा अधिक पुण्य त्या संतांच्या नामामध्ये आहे. आणि म्हणून असे संत त्या भगवंताच्या योग्यतेचे, म्हणून देव व्हायचं म्हटलं की ते देवच झाले आणि आपल्या डोळ्यात देखत झाले. हा पुरावा कुठं कोणाला विचारायचं आणि साक्षीदार घ्यायची गरज नाही. म्हणून हीच आपल्या पुढं साक्ष आहे. आणि म्हणून मारुती महाराजांच्या 28व्या पुण्यस्मरणार्थ म्हणून वडिलांपासून आमच्या घराण्याशी आणि दिंडेगावकरांच्या घराण्याशी, भास्करांच्या घराण्याशी आज 28व्या पुण्यस्मरणापर्यंतची सेवा ही त्यांच्या कृपेनं आतापर्यंत आमच्या वाट्याला आलेली आहे. आणि हे महत् भाग्य आहे, महत् पुण्य आहे आणि ते पूर्वजांचे पुण्य आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण आपलं कर्तव्य करीत असताना जेवढं प्रेम त्या देवावर तेवढंच प्रेम त्या संतावर. आणि म्हणून सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईचा पते सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझ मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझ मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझ मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझ मूर्ती. रुक्माईचा पती सोयरिया, रुक्माईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया, सोयरिया गोड तुझ रूप
गोड नाम गोड तुझ रूप गोड तुझ नाम गोड तुझ रूप गोड तुझे नाम सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझ मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझ मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रघुमाईचा पती सोयरिया रघुमाईचा पती सोयरिया सोयरिया गोड तुझ रूप गोड तुझ नाम गोड तुझ रूप गोड तुझ नाम 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 गोड तुझ रूप गोड तुझ नाम देई मजा प्रेम सर्व काळ देई मज सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळा सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ गोड तुझ रूप गोड तुझ नाम गोड तुझ रूप 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 गोड तुझ नाम गोड तुझ नाम 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 गोड तुझ नाम
ज्ञानदेवा तुका ढोमर घुमाय जय ढोमर घुमाय जय ढोमर घुमाय जय ढोमर घुमाय ढोमर घुमाय ढोमर घुमाय ढोमर घुमाय ढोमर घुमाय ढोमर घुमाय ढोमर ओला पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका ढोरंग 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 माझ्या आयुष्यात आताच पाहिलं एका पकवाजावर 2 पकवाजाने वाजवलेलं एकच पकवाज दोघांनी एकाच पकवाजावर वाजवला पकवाज पण एवढा मात्र फरक पडला एक बाजू एकानं आणि एक बाजू एकानं वाजवली असं व्हायला नको दोन्ही बाजू दोघांनी वाजवायच्या असं सदा माझी डोळी जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊली हाची वर देई मागणी पर प्रसंग शेवटला असते शेवटला आणि आज हा मुहूर्त आहे पहिला दिवस आहे विठो माऊली हाची वर देई म्हणजे देवाला पाहायचं नाव घ्यायचं त्याला गोड म्हणायचं आणि गोड बोलून पुन्हा मागणं बी सोडायचं नाही सुरुवातीलाच पहिल्याच वेळेला आल्याबरोबर काही मागणे आणि पुन्हा म्हणायचं काही मागणे आम्हाणू चित्त वडिलांची रीत जाणत असो म्हणजे पहिल्या प्रथम मागायचं बी सोडायचं नाही म्हणून विठो माऊली हाची वर देई संचरो निराही हृदयी माझ्या काय मागणं मागितलं याला महत्त्व आहे मागणं मागितलंय त्याच्याबद्दल दुमत नाही पण काय मागितलंय याच्याशी घनिष्ठ संबंध आहे काय मागितलंय देवा तू फक्त आमच्या हृदयातच राहायचंय अनेक न लगे माईक पदार्थ दुसरं काही देऊ नको फक्त तू आमच्या हृदयात राहायचंय आता त्यानं जर इथं हृदयात तर बंदीखान्यामध्ये राहिला तर बंदीखान्यात जर तो राहिला तर मग त्याचा मालक कोण त्याचा मालक कोण मग देव जर हृदयात राहिला तर मालक कोण मग हृदयात ठेवणारच की कारण बंधनात ठेवणारा हा मालक असतो दुसऱ्याला बंधनात ठेवणारा म्हणजे मालक मग मालक कोण म्हणजे इकडं तर सेवक म्हणून घ्यायचं दासत्व पत्करायचं आणि मालक बी व्हायचं एकाच अभंगाचा प्रकार तर तेव्हा तो फक्त 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 आमच्या हृदयात राहायचं दुसरं काय करू नको आणि शेवटच्या चरणात तुकोबारा मागतात तुका म्हणे काही न मागो अनेक आम्ही दुसरं काहीही मागणार नाही कारण का मागणार नाही तुझे पायी सुख सर्व आहे हां तुझ्या पायाजवळ कोण आहे पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मी तुझ्या पायाजवळ आहे त्याच्यामुळं ती आम्हाला प्राप्त झाला की लक्ष्मी प्राप्त झाली आणि म्हणून देवा दुसरं आम्ही तुला काही मागणार नाही पण हे मात्र देवा आम्हाला दे त्याच्यापेक्षा पुढचं शेवटच्या अभंगातलं मागणं काय हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा मागण्यातला प्रकार पहा फक्त काय मागितलं आम्हाला हेच दे देवा हेच काय तुझा विसर न व्हावा हां फक्त तुझा आम्हाला विसर व्हायला नको हां तरच मग गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती गुरुजी धन संपदा संत संग
तू सतत आमच्या डोळ्यापुढं तूच राहायचं, सदा आमचं नाव आमच्या हृदयात तूच राहायचं. मुक्ती नको, धन नको, संपदा नको, संत संग मात्र पाहिजे, ते मात्र दे. हे मागण्यासाठी तुकोबराय विसरले नाहीत. आणि म्हणून संत संग देई, संत शेंग देई, आम्हाला दुसरं देवा काही नको, हेच आम्हाला दे. एवढंच मागितलं. आपली वेळ आता बरोबर 10 वाजायची झालेली आहे, वाजून गेले 10. आणि म्हणून आता सर्वांच्या बाबतीमध्ये हात जोडून एक सूचना आहे. कानेगावकर मारुती महाराजांनी सप्ताह अमृतकुंडला सुरुवात केलेला आहे. त्या सप्त्याला हे 62वं वर्ष आहे. गेल्या वर्षी 61 पार पडली, 62 वर्ष झाले त्याने सुरुवात केलेलं आहे. आमचे वडील रिंगणेकर हरदास पाटील आणि मारुती महाराज दोघांनी सुरुवात केलेलं आहे. आणि तो आणखी आज तागायत जसं मारुती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालत राहिला, तसं आज हृदय देखील महेश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालत राहतोय. आमच्याकडे एकच काम आहे, कुठंतरी भीक मागून 10-20 भाकरी जमा करून आणायच्या आणि वारकऱ्याला जीव घालायचं. पण सगळी कीर्तनं काला सगळं महेश महाराजांचंच, मारुती महाराजांचंच असायचं. मारुती महाराज बसून कार्यक्रम करून घ्यायचे आणि आमचे वडील 12 गावं माधवगिरी मागायला फिरायचे. करजखेडचे खंडादेव, सिंहाचा वाटा, एक दिवसाला 5 गावची माधवगिरी. पहाटे 3 वाजता उठून निघाले. इकडं काकडा सुरुवात व्हायच्या अगोदर 5 किलोमीटरचं वरचं एक गाव पकडायचं. 5 गावची माधवगिरी जमा करून आणून वारकऱ्याला जीव घालायचे. ह्या अनिष्ट परिस्थितीमध्ये त्या डोंगरावर तिथं सप्ताह सुरुवात केलेला आहे. आणि तो सप्ताह 20 तारखेला सुरुवात आहे, 20 पासून 26 पर्यंत 7 दिवस. इथला 18ला काल आहे, 18ला संपतो. हा 19चा एक दिवस आहे आपल्या घरच्या व्यवहाराचं मार्गदर्शन करायला. घरच्या व्यवहाराचा म्हणा लागलो, कारण आपण संसारिक आहोत. मनात माझी इच्छा नव्हती लग्न करून घ्यायची, तुमची देखील नव्हती. आता घोळ झाला नाही. बर तुकाराम, आमचं लव्ह मॅरेज बी झालेलं नाही. आमच्या आईवडिलांनी आमचं करायचा आग्रह करून करायचंच, ब्रह्मचर्य ठेवायचं नाही म्हणून लग्न करून दिलं म्हणजे दिलंच. चला द्या, मग लग्न करून दिलं. संसार करीत करीत परमार्थाची धुरा चाललेलीच आहे. ती कुणाच्या कृपेनं? त्या समर्थांच्या कृपेनं. म्हणून एक ओवी भागवतामधले आहे का रामायणामधले आठवत नाही मला. गुरुजी, समर्थ जयाचा जनको, समर्थ जयाचा जनको तयाशी मानिती सकळ लोको. त्याच्या उत्तरार्ध आठवत नाही माझ्या. म्हणजे ज्यांचा बाप मोठेपणाचा आहे, श्रीमंत आहे, गडगंज आहे, सगळ्याच बाबतीमध्ये कुठल्याच प्रकारचे उणीव नाही, आणि त्याच्या मुलानं काहीच कर्तव्य न करता त्याला देखील हात जोडतात की सावकाराचा, त्या मोठ्या माणसाचा मुलगा आहे, मग कुणाचा सरपंचाचा असेल, पाटलाचा असेल, आमदारचा असेल, खासदारचा असेल, मंत्र्याचा असेल. समर्थ म्हणून आमचे पूर्वज समर्थ आहेत. त्याच्यामुळं आम्हाला लोक म्हणतात हे आम्ही विसरलो नाही सर. आमच्या पूर्वजांच्या वाडवडिलांची सेवा सिद्धीला गेलेली आहे आणि त्याच्या जोरावर हे चाललेला आमचा परमार्थ आहे. आणि आमच्या परमार्थासाठी म्हणून तुमच्यासारख्या वानर सैन्याची आम्हाला गरज आहे म्हणण्यापेक्षा पूर्तता आहे तुमच्याकडूनच. नाहीतर रामाच्या सैन्याला पगार नव्हते, जेवण नव्हतं, सत्कार नव्हता, घोडा नव्हता, रायफल बंदूक नव्हते, झाडाचा पाला खायचं आणि मरे जीव जाजेपर्यंत. किती बी त्या कुंभकर्णानं गिळालं तर त्याच्या मुखात जायचं, पण माघारी परत यायचं नाही. असं त्यांचं जे सैन्य होतं तसं मारुती महाराजांचं आणि हरदास पाटलांचं हे सैन्य. म्हणून
तुम्हाला ह्या सैन्याचा अधिकार आहे तात्या महाराज. त्याच्यामुळं हे तुमच्या शक्तीवर चाललेलं आमचं बिराड आहे. आणि म्हणून समर्थ जयाचा जनको तयाशी मानिती सकळ लोको. त्याच्यामुळं आम्हाला सगळे मानतात. आणि हे मानतात ह्या मानलेल्यापणाचा जो आमच्यावरती तुमचा उपकार आहे, त्या उपकाराची फेड आमच्या अंगावरचा चमडा काढून तुमच्या पायात वाहना केल्या तरी आमच्याकडून ते फिटणार नाही. एवढे तुमचे अनंताचे उपकार आमच्यावरती आहेत. आणि म्हणून तुका म्हणे काही न मागो अनेक. आम्ही देवाजवळ काही मागणार नाही. मागणार ते सर्व भाविकांचं, त्या मारुती महाराजावर प्रेम करणाऱ्या भक्तांचं फक्त आम्ही सहकार्य मागणार. आणि तेवढंच आम्हाला तुम्ही द्यायचं. एवढीच सर्वांच्या चरणी, अधिक त्या मारुती महाराजांच्या चरणी, अधिक त्या भगवंताच्या चरणी, अधिक आमच्या पूर्वजांच्या चरणी, अधिक श्रीगुरू आबासाहेब वास्कर यांच्या चरणी ही झालेली सेवा अर्पण करून आता आलं होतं मनामध्ये. दादासाहेबांच्या चरणी, गोपाळाण्णांच्या चरणी, नानांच्या आप्पांच्या चरणी. आता ही यादी पुष्कळ वाढत जाते. आणि एकाचं नाव घेतलं असता, मी मगाशी बोलून गेलो, एकाशी म्हणता भले दुजी अशी सहजची निंदिले. म्हणून फक्त हा आपला संप्रदाय चालतो तो फक्त आबासाहेबांच्या पुण्यावर आणि आबासाहेबांनी केलेल्या कष्टावर चालतो. आणि त्यांच्या तोंडून ऐकलेलं वाक्य आहे, आबासाहेबांच्या तोंडून कानेगावच्या कीर्तनामध्ये ऐकलेलं वाक्य आहे. ते काय म्हणायचे, या घाटावर हे मारुती महाराज कानेगावकर आणि हरदास पाटील लिंगणीकर हे उजवाण डोवा 2 डोळे आहेत म्हणायचे. आणि कुणाचे डोळे आहेत आबा म्हणलं, गोगलगावचा तुकारामानं आम्ही नेहमी आबाचे पाय दाबीत असणार कुठं असतील तिथं. तर घाटावरचे कुणाचे 2 डोळे आहेत म्हणले, अरे माझे 2 डोळे ते म्हणायचे. काय गुरुचा अधिकार, काय गुरुच्या सेवेस तत्पर, काय गुरूंचं उपकार, काय गुरूंचं प्रेम. आणि तेच प्रेम अवघ्या जगावरती आहे. आणि म्हणून त्यांच्या चरणी शीर्षाष्टांग करून आजच्या सेवेला पूर्णविराम. तुका म्हणे काही न मागू अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागू आणि काय, तुका म्हणे काही न मागू आणि तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणि काय, तुका म्हणे काही न मागो, तुका म्हणे काही न मागो, तुका म्हणे काही न मागो आणि काय मागो आणि काय, तुका म्हणे काही न मागो आणि काय, तुका म्हणे काही न मागो आणि काय. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व गोड तुझे रूप गोड तुझे ना, गोड तुझे रूप गोड, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देहि मज प्रेम सर्व सर्व का सर्व का
माझं प्रेम सर्व काळ देही देही माझं प्रेम सर्व काळ माझं प्रेम सर्व काळ देही माझं प्रेम सर्व का देही माझं प्रेम सर्व देही माझं प्रेम सर्व काळ सर्व काळ देही माझं प्रेम सर्व काळ देही माझं प्रेम देही माझं प्रेम सर्व काळ सर्व काळ सर्व देही माझं प्रेम सर्व काळ देही माझं प्रेम सर्व काळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ देही माझं प्रेम सर्व काळ हे माझा प्रेम हे माझा प्रेम तुम्ही देही माझं प्रेम सर्व काळ देही माझं प्रेम सर्व काळ गोड तुझे रे पगोड तुझे ना गोड तुझे रे पगोड तू गोड तुझे रे पगोड तू गोड तुझे रे पगोड तुझे ना विठ्ठल जय जय 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 पुंडरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय लेखोर लेकुराचे हितराने माहुले ताईचे कळवळ्याच्या जाते आईचे कळवळ्याच्या जाते करे रामाबे नवरे पोटी वारवा आहे त्याचे सर्व सोयी साई अशी कळवळ्याच्या जाती आईचा
कळवळ्यात जाते करीना भाविन प्रीती हे मोठी मारवाडे तमे सर्व आईच्या कळवळ्याच्या जाते आईच्या कळवळ्याच्या जाते करीना भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संत वरी होते आईच्या कळवळ्यात जाते आईच्या कळवळ्यात जाते करीना भाविन हे तुका म्हणे माझे लोकांना वरी वरी आईच्या कळवळ्यात जाते आईच्या कळवळ्यात जाते करीना भाविन प्रीती तुकाराम